एक वस्तू दिली त्याला काय म्हणायचं? सायकल. त्याला सायकल म्हणायचं. याला टीव्ही म्हणायचं. मोबाईल म्हणायचं. त्याला घड्याळ म्हणायचं. बघा, म्हणजे प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी नाव ठेवलेलं आहे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? याला मी घड्याळ म्हणू शकतो का? काय म्हणायचं? आता मी आता काही वस्तू फळ्यावर एक वस्तू लिहिणार आहे. फळ्यावर काय लिहिणार आहे? वस्तू. ती वस्तू तुम्हाला कशी वाटते? बघा, मुग्धा, ती वस्तू तुम्हाला कशी वाटते ती मला तुम्ही सांगायला. बघा, आता मी आता एक वस्तू लिहिली. या वस्तूचं नाव काय? का बरं? झाड आहे. मग मला तुम्ही सांगायचं, झाड पाहिले तुम्ही? कुणी कुणी झाड पाहिलं? कारण आपण इथं डोंगरात राहतो. बरोबर की नाही? त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारची झाडं माहित आहे. बरोबर? मग तुम्ही पाहिलेलं झाड कसं कसं तुम्हाला दिसलं ते मला सांगायचं. कोण सांगते बघू? हा, सांग. झाड कसं वाटतं तुला? मोठे. चला, आजूबाजूचे झाड मोठे वाटतात. आणखी हिरवेगार. बघा, सुंदर सांगितला. हिरवेगार. आणखी कोण सांगते बघू? लहान. आता कुणी बोलायचं नाही. आज सांगायचं. अजून तुम्हाला झाड कसं वाटतं? वाळके. बघा, वाळ केलेले की वाळके? सुंदर. बरं, चला आता याचं म्हणणं सुंदर झाड आहे. चला. नाही. नाही. नाही बाबा. कसं वाटतं तुम्हाला? मी एक लिहू का माझ्या मनाने? डेरेदार. डेरेदार म्हणजे मोठं. डेरेदार म्हणजे असं बोला का जरा सुंदर असं आहे की नाही? छानसं दिसतं त्याला डेरेदार आपण झाड म्हणायचं. बरोबर? आता मला सांगा, आपण झाडाबद्दल कसं दिसतं ते लिहिलं. बरोबर? आता एक सांगतो, हे उंच आहे. तुम्हाला उंच काय काय दिसतं? काय काय आहे? खांब. एका मुलीला वाटतोय खांब. बर, एका मुलीला वाटतो कपाट उंच आहे. आणखी सांगा बघा. भिंत. पत्रा उंच आहे असं म्हणता येतो. आता अजून एक बघा. लहान तुम्हाला काय काय वाटतं? मुलगी. बाळ. एका सांगितलं बाळ. चिमणी. आता कुणी बोलायचं नाही. आता हे तसं प्रत्येकाचं आपण 2-2-3-3 शब्द आपण लिहायचे. आता इथून पुढे जाऊ आपण. बघा, आता इथं पुढे आपण जाऊ. आता कपाटाचं काय काय करतो? कपाटात काय काय करतो? ठेवतो. कपाटात ठेवतो. कपडे ठेवतो. आणखी काय करतो? भिंतीला काय करतो सांगा? बांधतो. भिंत काय करतो? बांधतो. मुलगी काय करते सांगा बघा? नाचते. बघा, मुलगी काय करते? नाचते. चिमणी काय करते? काय करते चिमणी?
करतं? पळतं, चावतं, चालते. आणखी बोचकारत का? आहे का नाही? हा, मग आपण बाळ काय करतं? हसतं, हसते. असं प्रत्येकाचं आपल्याला लिहायचं आहे. आता आहे का? हा, बस. आता हे काय आहे रे? मला चौथीच्या मुलांनी तिसरीच्या मुलाला सांगा, हे काय? नाम आहे का? काय वाटतं? नाव आहे का? नाम. आणि हे काय आहे? चौथ्याचं सांगा, हे काय आहे? बरोबर आहे, विशेषण. झाडाबद्दल विशेष माहिती सांगितली का नाही? आणि हे काय? पुन्हा हे काय सांगा बरं? हे पुन्हा काय दिले? पुन्हा काय दिलं? आणि आता शेवटचं सांगा, हे काय आहे बाबा? क्रिया केली का नाही? बाळाने ही क्रिया केली. कशाची क्रिया केली? हसणे. चिमणीची क्रिया कोणती? मुलगीची क्रिया. बघा, आपण इथं नाम शिकलो, विशेषण शिकलो, परत क्रियापद शिकलो. बरोबर? म्हणून या चक्राला काय म्हणायचं आपण? व्याकरण चक्र. एका शब्दावरून असे 1000 शब्द तयार करायचे व्याकरणातले. समजलं? आज तुम्हाला होमवर्क हाच. झाडावरून काय करायचं? व्याकरण चक्र तयार करून आणायचं. रंगीत एकच बस. बघा कसं, बघा याच्यावरून आपल्याला एक वाक्य तयार करायचे आहे. पुन्हा एकदा. मग याच्यामध्ये मुलगी कोण आहे? लहान कोण आहे? आणि नाचते कोण आहे? आता बघा, आता काय असं म्हणतो? 1 2 3. लहान असते. मग लहान काय आहे रे आरू? लहान काय आहे सांगा? आणि बाळ कोण आहे? आणि समूह सांग, हसते कोण आहे? क्रिया केली का नाही बाळांना हसायची? क्रिया. अशा पद्धतीने आपण काय करायचं? व्याकरण चक्र शिकायचं. दुसरीनं लिहायचं, तिसरीनं लिहायचं आणि चौथीनं सुद्धा लिहायचं. हो, दुसरीनं सुद्धा येते का नाही तुम्हाला? हा, लिहायचं. ओके.